राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा आली की आपल्याकडे एक भात बनवला जातो ज्याच्यामध्ये स्वाद असतो गोड आणि नारळाचा। तर आजची आपली रुचकर मेजवानी आहे नारळी भात। गोड पदार्थ आहे, नारळी भात आहे, त्यामुळे आपण तेल घालणार नाही आहोत, तूप घालणार आहोत। तर आपण तूप गरम करून घेऊया। साधारण 2 चमचे आपण तूप घेतो इकडे। तूप गरम झालेलं आहे। आपण इथे वेलची घेऊया फोडणीला, साधारण एक 4 घेतलेत। आणि इथे आपण बासमती तांदूळ जो घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे 2 वाट्या, तो घालणार आहोत आणि तो छानपैकी परतून घ्यायचा आहे। दाणा कुठेही तुटता कामा नये। आपण तो थोडासा परतून घेतलेला आहे, जास्त वेळ नाही परतायचा आपण। आणि आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेत, आपण इथे घेणार आहोत 4 वाट्या नारळाचं दूध। आता आपण यात थोडंसं मीठ घालणार आहोत, थोडीशी वेलची पावडर, ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे। आणि आता आपण हा जो भात घेतलेला आहे, तांदूळ घेतलेला आहे, ते आपण व्यवस्थित तो शिजवून देणार आहोत। आपण आता ह्याच्यावर झाकण देऊया आणि एक 5 ते 10 मिनिटं वाट बघूया। आपण जे नारळाचं दूध टाकलेलं आहे त्याला उकळी आलेली आहे। आता आपण केशर घालूया। आपल्याला केशराचा हलकासा रंग हवा आहे। आता पूर्णपणे आपण भात शिजेपर्यंत थोडीशी वाट बघायची आहे। भात पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। जर तो थोडा पण कच्चा राहिला आणि आपण नंतर साखर घालणार आहोत तर तो भात कडक होतो। म्हणून आपण बघूया आपला भात शिजलाय की नाही। मस्तपैकी आपला भात शिजलेला आहे। आता आपण यात साखर घालूया। आपण इकडे एक मोठी वाटीवरून साखर घेतलेली आहे। आता आपण हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मला इथे तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की आपण इकडे नारळाचं दूध वापरलं आहे, तर तुम्ही नुसतं खवलेलं खोबरं घेतलं तरीही चालेल। आता आपण ह्याच्यावर झाकण देऊन वाफेवर मस्तपैकी हा शिजवून देऊया, कारण आपण ह्याच्यात साखर घातलेली आहे। तर साखर वितळणार, ते पाणी होणार आणि ते थोडंसं आटायला पाहिजे। आता आपण बघूया भात पूर्णपणे शिजलेला दिसतोय। ह्याच्या अगोदर आपण ना ह्याच्यामध्ये तूप घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण अगोदर ह्याच्यामध्ये पिस्ता घालणार आहोत। आहा हा हा, क्या बात आहे, मस्त सुगंध सुटलेला आहे। आता ह्याच्यावर आपण पिस्ता घातल्याखाली त्याच्यावर आपण भात घातलाय, मूद पाडणार आहोत आपण ह्याची। नारळी पौर्णिमा आलेलीच आहे, त्या दिवशी तुम्ही हा भात जरूर करा आणि भावाला किंवा बहिणीला खुश करा। आणि तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा।